नमस्कार मंडळी, मी आकांक्षा पाटील तुमचं सर्वांचं या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर पुन्हा एकदा व्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे। आय एम सो एक्साइटेड। तुम्ही बघू शकता की आता पावसाला सुरुवात झालेली आहेच। तर जसा पाऊस पडतो तशी शेतकऱ्याची कामं सुरू होतात आणि आज आवणीचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज आम्ही सर्व गावाला जातोय। तर आवणी कशी केली जाते हे आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत। तर ट्रेडिशनल मेथड थोडी बाजूला ठेवून आज काहीतरी वेगळी एक्सपेरिमेंट करण्यात येणार आहे। यावर्षी आवणी म्हणजेच लावणी ही आपण एका आधुनिक यंत्राचा वापर करून करणार आहोत। तर ती कशी केली जाते तेच आपण ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत। तर जसं तुम्ही इकडे बघू शकता की आवणी करण्याच्या 20 दिवस आधी हे भात अशा ट्रेमध्ये पेरलं जातं आणि मग 20 दिवस झाले की मग त्या मशीनने आवणी केली जाते। तर हे जे रोप आहे ते आता घरी आणलेलं आहे, त्याला आपण रोपाच्या गाद्या असं म्हणू शकतो। तर ते कोणत्याच कडक वस्तूवर ठेवायचं नसतं, फाटू शकतात। त्यामुळे आम्ही ताडपत्री अंतरलेली आहे खाली आणि त्याच्यावर ठेवतोय। खाली 10 बाकी आहेत ना। तर आता आपण शेतावर जाऊन बघूया काय सुरू आहे। तर अशा प्रकारे पॉवर टिलरने पहिला शेताची उखळणी केली जाते आणि मग आपण इकडे रोप आपले जे आहे ते लावणार आहोत। तर आता हे जे रोप आहे ते आता शेताच्या बांधावर नेऊन ठेवणार आणि मग मशीन आली की त्याच्यामध्ये टाकून मग आवणी होणार। ते एक शेत आहे ना, ते सूट भरल्याशिवाय आम्ही लावत नाही, पण काल मी लावलो, सुकत झालो, मग काय करणार ते ठेवणार होतो मी। आणि तर जसं तुम्ही इकडे बघू शकता की आपली मशीन आलेली आहे। नमस्कार, मी श्रीमती सायली राजेंद्र भोसले, कृषी सहाय्यक सदा चहाडे या गावामध्ये प्रथमतः आपण आधुनिक पद्धतीने भात लागवड करणार आहोत। पण सर्वात प्रथम सुनील गजानन पाटील हे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतावर आपण आधुनिक पद्धतीने यंत्राद्वारे मशीनने आपण भात लागवड करणार आहोत। आपण पहिल्यांदाच लावतोय ना मशीनने। तर ती मशीन आहे ना, बसून चालवायची होती, ती मोठी होती। पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असायचा, ती चिखलामध्ये लुटायची। मला काय वाटतं आधुनिक यंत्राचा वापर करून आपण करतोय तर चांगलं आहे। आजची सध्याची मजुरांचा तुटवडा, वेळेची बचत होते, पैशाची पण बचत, आणि दुसरं म्हणजे माणसांच्या मागे काय उठून त्यांच्या घरी गाड्या घेऊन जा, त्यांना आणा, त्यांचं जेवण परत संध्याकाळी सोडा। हे दोन्ही शेत लावायला आपल्याला आधी किती दिवस लागायचे? 6 दिवस लागायचे आणि आपण आता एका दिवसात लावून टाकतो।
दिवस पण नाही, अर्धा दिवस. 12 वाजता सुरू केलेलं केलेलं आणि आता 4 वाजले. 4 वाजता म्हणजे 5 तासामध्ये आपली 1 एकर लागली. त्याच्यामध्ये जेवणासाठी 1 तास गेला, म्हणजे 4 तास लागले आपल्याला. 4 तास पण लागले नसते, पण आपलं रोप लहान होतं. यावर्षी पहिल्याच वर्षी असल्यामुळे आपल्याला अंदाज नाही आला. पुढच्या वर्षी आपण हे रोप तयार करू शकतो ना घरी. आपण स्वतः रोप तयार करून आपण स्वतःच लावायचा प्रयत्न करू. मशीन पण आणायचा विचार चालला आहे आपल्याला. आपल्या बचत गटातून आपण मशीनची अरेंजमेंट करू. तर जसं तुम्ही आता बघू शकता हे पूर्ण शेत लावून झालेलं आहे. त्याच्या आधी मागे पण एक शेत आहे ते आणि हे. तर आता ते पूर्ण शेताला राऊंड मारतायत, म्हणजे जिकडे राहिलेलं असेल तिथे पण आपलं रोप लावून होईल.